केरळमची ही आकडेवारी आपण पाहतोय। कलांमध्ये काँग्रेसला इथे बहुमत मिळताना दिसतंय। डाव्यांचा हा एकमेव गड ज्या ठिकाणची 10 वर्षांची सत्ता आता पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं डाव्यांचं स्वप्न पूर्ण होत नाहीये। केरळमध्ये काँग्रेस आघाडी म्हणजे UDF 101 जागांसह आघाडीवर आहे। केरळची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। काँग्रेस 101 वर आणि डावे इथे 38 वर आहेत। डाव्यांची सत्ता उलथवत इथे काँग्रेसला जोरदार मुसंडी मारलेली आहे। तर राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले 33,222 मतांनी आघाडीवर आहेत। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले 33,222 मतांनी आघाडीवर आहेत। सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली होती। ही निवडणूक नसून ही प्रत्येकाची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे। गेल्या 30 वर्षापासून साहेब प्रत्येकाच्या सुखात दुःखात एक कुटुंबातल्या सदस्यासारखे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांनी घर तयार केले आणि आज आपल्यामध्ये 6 महिने झाले साहेब नाहीत, पण तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर देखील दाखवलाय की येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब त्या पद्धतीने प्रत्येकाशी प्रत्येकाशी जोडल्या गेलेली होती। आज प्रत्येकाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय, मला ती संधी दिलेली आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब ज्या पद्धतीने सर्वांसोबत होते त्याच पद्धतीने उलट माझा प्रयत्न राहील की साहेब जसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलंय ते घर कधी मी मिटून देणार नाही, उलट ते घर अजून कसं मोठं करता येईल यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करीत प्रयत्न करणार आहे। ही निवडणूक म्हणजे सर्व